नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नाशिकच्या सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ला आता जागतिक ओळखीचा भाग ठरला। युनेस्कोच्या 2024-25च्या जागतिक वारसा यादीत साल्हेर किल्ल्याचा समावेश झाल्यानं शिवप्रेमींमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। गावकऱ्यांनी आणि शिवप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला, तर या यशासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभारी मानले। मी साल्हेर प्रेमी उमेश पवार। आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट आहे की कालच रात्री युनेस्कोने जागतिक वारसास्थळांची एक नवीन यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये आपल्या भारत देशातील 12 किल्ल्यांचा समावेश आहे आणि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर याचाही या जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे। या नामांकनासाठी मागील 6 महिन्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत होतो। या प्रयत्नांना यश मिळालेले आहे। यामध्ये ज्यांनी हातभार लावलेला आहे त्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। थँक्यू। आपल्याला बागलाण तालुक्यातील आम जनतेला आवाहन करतो की आपल्या बागलाण तालुक्यात आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साल्हेर भूमी म्हणजे साल्हेर किल्ला हा आपल्या जागतिक विनोद संघटनेच्या यादीमध्ये पर्यटन म्हणून घोषित करण्यात आला आहे। म्हणून मी माझ्या सर्व बागलाण तालुक्याच्या आम जनतेला असं आव्हान करतो की आपल्या या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीत जागतिक विनोद संघटनेने पर्यटन म्हणून घोषित केल्यामुळे मी सर्व जागतिक विनोद संघटनेचं, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं मनापासून आभार मानतो। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील इतिहासाची साक्ष देणारा साल्हेर किल्ला, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा किल्ला आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाला। या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत ग्रामस्थांनी आणि शिवप्रेमींनी जल्लोषात केलंय। फटाक्यांची आतषबाजी, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने आसमंत दणाणून केला। साल्हेरचा हा ऐतिहासिक किल्ला जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी अनेक शिवप्रेमींनी, संशोधकांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं। साल्हेर किल्ल्याचा इतिहास केवळ महाराष्ट्राचाच नाही तर आता जगाच्या नकाशावर झळकणार आहे। आता या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि पर्यटन विकासासाठी सरकारकडून ठोस पावलं उचलली जातील अशा अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी आम्रपाली बाग, नाशिक।